नमस्कार, सुप्रभात. आज आपण एक विशिष्ट आजारावर व्हिडिओ बनवणार आहोत जो सर्वसामान्य पण खूप मोठ्या संख्येने समाजामध्ये आहे. आज जो ऋतू सुरू आहे तो ग्रीष्म ऋतू सुरू आहे. या ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये भयंकर गरमी असते आणि या विशिष्ट आजाराने लोक बऱ्यापैकी घराघरामध्ये त्रस्त आहेत. तर आज आपण चर्चा करणार आहोत अर्श म्हणजे मूळव्याध ह्या आजारावर आज आपण खुल्या दिलाने एकदम बारकाव्याने आपण इथं चर्चा करणार आहोत. मूळव्याध होण्याचे कारण म्हणजे कारणमीमांसा आणि उपाययोजना. घरगुती उपाय म्हणजे होम रेमेडीज हे जे सत्र आपण आता सुरू केलेलं आहे. घरगुती पण जालिम उपाय आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मी पूर्वीच तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण त्याचे कारण आपल्याला समजून सांगायचे आहेत आणि त्याचे उपाय आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल. सवडीमध्ये वेळ असताना हा व्हिडिओ बघावा. ज्यांना घाई आहे अशा लोकांनी हा व्हिडिओ बघू नये शक्यतो, कारण लोकांना फालतू गोष्टी बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि ते बघत असतात. पण चांगल्या गोष्टी, जीवनावश्यक गोष्टी आणि शरीराला सुदृढ करणाऱ्या गोष्टी त्यांना नको असतात आणि ते आजाराला बळी पडतात. हा जो विषय किंवा हेल्थ सेक्टरमध्ये जेव्हा मी पदार्पण केलं जेव्हा शिक्षण कालामध्ये ह्या गोष्टी जेव्हा अभ्यासताना आजार मी सुद्धा स्वतः फेस केलेले आहे आणि मित्रमंडळी आणि कुटुंबामध्ये जे आजार आले त्यांच्यावर खूप मोठे एक्सपेरिमेंट आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मग मी हेल्थ सेक्टरमध्ये जेव्हा पदार्पण केलं 15 वर्षापूर्वी, तेव्हापासून आत्तापर्यंत एक सेवा आणि ह्या गोष्टीमधला प्रचंड इंटरेस्ट माझा जो आहे, प्रचंड उत्साह या विषयामध्ये आहे. म्हणून मी आज इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. सह्याद्री आरोग्यवर्धनचा जो मोठा वटवृक्ष आज जो समाजामध्ये बघायला मिळतोय नाशिक क्षेत्रामध्ये आणि बोरखिंड गावचं जे देशभरामध्ये नाव जे मोठं झालेलं आहे ते ह्याच कारणाने झालेलं आहे की याच्यामध्ये माझा प्रचंड उत्साह या विषयामध्ये आहे हेल्थ सेक्टरमध्ये. तर आरोग्यविषयी बोलताना आज मूळव्याधवर आपण चर्चा करणार आहोत. तर मूळव्याध होण्याची कारणे काय? कारणं जर नाही समजून घेतले तर आजार आपल्याला समजणार नाही आणि त्याचे उपाय म्हणजे उपचार आपल्याला कसे करायचे हेही अजिबात आपल्याला समजणार नाही. म्हणून आपण एक एक गोष्ट बारकाव्याने आज समजून घेणार आहोत. आहार आणि विहार ह्या दोन गोष्टी खूपच महत्त्वपूर्ण आहेत आपल्या आरोग्याविषयी किंवा आजाराला जे निमंत्रण मिळतं किंवा आजार शरीरामध्ये का येतात, कुठल्या कारणाने आजाराला निमंत्रण मिळतं, कुठले अशा चुका आपल्या जीवनामध्ये होतात की आजार आपल्याला आपल्या शरीरामध्ये घर करून बसतात. तर खाण्यापिण्यामध्ये आज भयंकर चुका आपण करत आहोत. गरिष्ठ भोजन, ड्राय फ्रूट ज्याला म्हणू, ड्राय फ्रूट नाही म्हणते मी, ड्राय फूड म्हणजे कोरडं जेवण त्याला आपण म्हणू. सुके पदार्थ हा एक त्याच्यातला मुख्य भाग आहे. मैदायुक्त पदार्थ, खराब तेल आणि बेकरी प्रोडक्ट्स ज्याला पॅकेट बंद फूड ज्याला आपण म्हणू, हे आपल्याला मूळ कारणीभूत आहे. आपण सविस्तर जाणार आहोत, खूप बारकाव्याने आपण त्या विषयापर्यंत जाणार आहोत. त्याच्यानंतर फास्ट फूड, अवेळी जेवण, मसाल्याचे पदार्थ, तिखट पदार्थ, त्याच्यामध्ये तिखट पण तळलेले पदार्थ, फिश ज्याला मासे आपण म्हणू, एग्स म्हणजे जे उष्ण ज्याला बॉडीमध्ये ज्यांच्या उष्णता पैदा करतील असे. अवेळी जेवण म्हटलं मी, रात्री बेरात्री तुम्ही जेवणार असाल त्याच्यामध्ये आपण आहार घेतला की पचनसंस्थेवर खूप मोठा ताण येतो आणि मग तिथं बॉडीमध्ये किंवा आतडीमध्ये कोलनमध्ये आपल्या हीट तयार व्हायला सुरुवात होते. ह्या सगळ्या गोष्टीचे कारणं हे मुख्य कारणं आहेत. मग आता बारकाव्याने आपण पुढे जाऊ. कुठलंही जेवण आपण जेवतो, कुठलाही आहार आपण घेतो
तर पहिले कुठे जातो तो जठरामध्ये. आणि सप्तधातूची निर्मिती जेव्हा सुरू होते आणि छोट्या आतडीतून अन्न पुढे मोठ्या आतडीकडे जातं. या सिस्टीमने, या लेअरनी आपलं अन्न पुढे पुढे जात असतं. जेव्हा आपण पहिला घास ज्याला म्हणू आणि हळूहळू पूर्ण जेवण जेव्हा जेवतो, तर जेवणाच्या प्रक्रियेमध्ये पहिला जो तयार होतो सप्तधातूमध्ये तो म्हणजे रस धातू तयार होतो. नंतर रक्त, मांस, म्हणजे असे सगळे सप्तधातूची पुढे लिंक आहे. पण आपल्याला रस धातू ह्या विषयावर थोडीशी चर्चा आपण करणार. तर रस तयार होतो. रस म्हणजे काय? पातळ. तर त्याच्यामधून जे एन्झाईम्सची निर्मिती होते जी शरीराला गरजेची आहे आणि त्याच्यापासून पुढचे 6 धातूची निर्मिती ह्याच गोष्टीपासून तयार होत. जेव्हा अन्न पाचन होऊन रसधातूच्या शोषणासाठी पॅनक्रियाजपासून पुढे जेव्हा जेव्हा ते छोट्या आतडीतून पुढे पुढे जसं ते सरकायला लागतं, तर संपूर्ण शरीराला गरजेचे जेवढे काही धातू आहे, रस आहे, एन्झाईम्स आहे, त्यांचं शोषण तिथं सुरू असतं. आता इथं खरा मुख्य भाग सुरू होतो. त्याच्यामध्ये आपण जो आहार घेतोय, आपण जे जेवण जेवतोय, आपण सुरुवातीलाही बोललो की आपण कोरडं जेवण जेवतो. कोरडं जेवण जेवताना आता आपण त्याच्या सुरुवातीला आपण अगोदर बोललो की आता ऋतू कुठला आहे? ग्रीष्म ऋतू आहे, उन्हाळा आहे, बाहेर खूप तीव्र उष्णता आहे, म्हणजे मॉइश्चर कमी आहे, हवेमध्ये सुद्धा बाष्पाचं प्रमाण खूप कमी आहे आणि याच काळामध्ये शरीरामध्ये सुद्धा मॉइश्चर कमी असतं, म्हणजे पाण्याचं प्रमाण उष्णतेमुळे आणि शरीराच्या तापमानामुळे ते बऱ्यापैकी घटत असतं. आता अशाच काळामध्ये जेव्हा अन्नपचनाचा विषय जिथं सुरू असतो, अन्नपचनाची प्रक्रिया जिथं सुरू असते, तिथं सुद्धा रसधातू आपल्या शरीरामध्ये जास्त असायला पाहिजे किंवा पातळ पदार्थ जास्त असायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की मग जेवताना पाणी प्यायचं का? तर जेवताना अजिबात पाणी प्यायचं नाही किंवा जेवणाच्या शेवटी लगेच आपल्याला पाणी प्यायचं नाहीये. राजूभाई आपल्याला मस्त वाक्य सांगतात की भोजनांते विषमवारी, म्हणजे भोजनाच्या अंती पाणी हे विषासमान आहे, म्हणून आपल्याला ते सुद्धा घ्यायचं नाहीये. मग कोरडं जेवण जेवतोय, अगोदरच वातावरणाचं मी सगळं सांगितलं आणि मग आतमध्ये जाताना जर विशिष्ट मॉइश्चर त्याच्यामध्ये असायला पाहिजे, पाण्याचं प्रमाण आणि पातळ ज्याला म्हणू आपण ते असायला पाहिजे, ते होत नाही. आता आतडीमधून जेव्हा ते पुढे पुढे सरकत जातं आणि पक्व मल जेव्हा मोठ्या आतडीमध्ये येतो, मोठ्या आतडीचं सर्वात महत्त्वाचं एक काम आहे की जो तिथं मल आलेला आहे, पक्व मल आलेला आहे, म्हणजे पाचन होऊन जो पुढे आलेला आहे त्याला पक्व मल म्हणू आपण. तो पुढे आलेला आहे, त्याच्यातून पाण्याचं प्रमाण शोषून घेणे, त्याच्यातून काय करणे? पाण्याचं प्रमाण शोषून घेणे हे मोठ्या आतडीचं मुख्य कारण आहे. आता गंमत बघा पुढे, जर तिथे काही बिघाड झाला, मोठ्या आतडीचं काम डिस्टर्ब झालं, तर काय होतं? आपल्या सर्वांना माहीत आहे की पाणी शोषण्याचं प्रमाण किंवा पाणी शोषणं हे मोठी आतडी बंद करते आणि मग आहे तशा पद्धतीने मल बाहेर येतो. त्यालाच आपल्याकडे लूज मोशन म्हणतात किंवा डिसेंट्री म्हणतात किंवा जुलाब लागणे म्हणतात. ते व्हायरल इन्फेक्शन असू शकतं, फूड इन्फेक्शन असू शकतं, कशाने येऊ शकतं, पण आतडीचं काम तिथं थांबलेलं आहे. पाणी शोषून घेण्याची जी प्रक्रिया आहे तिथे थांबलेली आहे आणि मग पातळ होऊन मल सतत बाहेर येत असतो आणि याच्यामध्ये पाण्याचा ऱ्हास सुद्धा शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यालाच आपल्या इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डिहायड्रेशन, म्हणजे शरीरामध्ये पाण्याची पातळी खालवणे. शरीरामध्ये 73% आसपास पाणी आहे, पाण्याचं प्रमाण आहे, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मोठ्या आतडीचं काम आपल्याला बिघडू द्यायचं नाहीये. एकतर तिचं पाणी शोषून घेण्याचं जे काही काम आहे ते काम ती चोख बजावत असते. मग अशा वेळेस बरेच लोक ज्यांची दैनंदिन जीवन अवस्था अशी आहे की बरेच लोक जॉब करतात, बैठे कामं ज्यांची असतात, सतत कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त असतात. आता मलप्रवृत्ती आली. मलप्रवृत्ती म्हणजे काय? टॉयलेटला जाणे, याची संवेदना आली, तुम्हाला मेसेज आला की अरे आता टॉयलेटला जायला पाहिजे. पण आपण बसलो ऑफिसमध्ये,
काही ना काही आपलं काम सुरू आहे, लॅपटॉपवर आहे, कॉम्प्युटरवरती, म्हणजे ऑफिसमध्ये जे काही कामं असतील, कोणी बँकेत जॉब करत असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी ऑफिसमध्ये आहे, नोकरी करत असेल तर बॉसचा पगडा डोक्यावरती बसले असतो, अरे कामामध्ये कामचुकारपणा करू नका, काम दिलेलं असतं, टार्गेट दिलेलं असतं, टार्गेट कंप्लीट करायचं असतं आणि आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. मग अशा वेळेस संवेदना आली आहे, मूत्रप्रवृत्ती आली आहे, टॉयलेटला आली आहे, तरी आपण मलप्रवृत्तीसाठी उठून जात नाही. आपण म्हणतो अरे थोडं एवढं झालं कंप्लीट की जाऊया, हे काम पूर्ण झालं की मग जाऊया. अशा परिस्थितीत, अशा वेळेमध्ये काय होतं, मोठं आतडं जे आहे त्याला भगवंताने किंवा निसर्गात जे काम दिलेलं आहे ते काम तो चोख बजवत असतो, त्याच्यामध्ये तो कामचुकारपणा करत नाही. जोपर्यंत त्या मोठ्या आतडीमध्ये तिथं मल पडलेला आहे, तो मल जोपर्यंत तिथं आहे त्याच्यातून पाणी शोषून घेण्याचं काम मोठं आतडं करत असतं. मग आपण विशिष्ट वेळी किंवा योग्य वेळी जर आपण उठून मलप्रवृत्ती नाही केली, टॉयलेट बाथरूमला आपण नाही गेलो, तर तिथं काय होईल, त्या मलामधून सतत पाणी शोषून शोषून तिथं ड्रायनेस पैदा होईल, म्हणजे ड्राय होईल तो मल काय होईल, तिथं ड्राय होईल. आणि ड्राय वस्तू, कुठलीही सुकलेली वस्तू, एखादी गोष्ट तुम्ही उन्हामध्ये ठेवा, ती काय होईल, नंतर ती कडक होऊन जाईल. असा ड्राय झालेला, असा शुष्क झालेला, कडक झालेला जो मल आहे, तो मल जेव्हा मग तुम्ही मलप्रवृत्तीसाठी जाता, बऱ्याच लोकांना तर मलप्रवृत्ती होत नाही, कारण मग जिथं बऱ्याच वेळा मेसेज आलेला असतो, अलर्ट केलेलं असतं बॉडीने आपल्याला की आता मलप्रवृत्तीसाठी जायचं आहे, पण आपण ते बऱ्यापैकी डिले करतो आणि टाळाटाळ करतो. मग ती सिस्टीम कॉलॅप्स होते आणि मेसेज येणं सुद्धा आपल्याला बंद होतं. आणि त्यालाच पुढे शब्द आहे बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन. मग बद्धकोष्ठता होते, मग मलप्रवृत्ती होतच नाही. मग लोक मल फुगत जातो, इकडे जेवतोय पण तिकडे जातच नाहीये, इकडे जेवतोय पण जातच नाहीये. काही लोक पूर्ण दिवस जात नाहीये, ऑफिसमधून घरी गेले, सिस्टीम बिघडलेली असते, धावपळीमध्ये परत एकदा जेवतात, अवेळी घरी पोहोचतात, अवेळी जेवतात, दिवसभर पाणी प्यायचं लक्ष नाहीये, जेवल्यानंतर 1.5 तासाने, 1.25 ते 1.5 तासाने आपल्याला पाणी प्यायचंय, उन्हाळ्यामध्ये ते 1.5 ते 1 तासामध्ये आपल्याला पाणी प्यायचं असतं. मग जेव्हा अशा चुका आपल्याकडून होतील, मग काय होईल, कॉन्स्टिपेशन वाढेल, मल बाहेर येणारच नाही. काही लोकांचा 2-2, 3-3 दिवस मल बाहेर येत नाही. मग अशा वेळेस मोठं आतडं आपलं काम जारीच ठेवतं, सतत ते काम करतच असतं आणि मल शुष्क करून टाकतं. तो ड्राय झालेला मल मग काही ना काही योजना करून किंवा सहजरित्या जेव्हा तो बाहेर येतो, तर बाहेर येताना गुदाद्वार जे आहे त्याच्या बाजूची जी आतली जी त्वचा आहे ती अत्यंत संवेदनशील, अत्यंत कोमल, कुठलाही धक्का सहन न करणारी अशी आहे. मग तो ड्राय झालेला जो मल आहे, खुडदुडा झालेला जो मल आहे, खडबडीत झालेला ज्याला म्हणू आपण, असा मल जेव्हा तो बाहेर येतो तर त्या आतडीला तिथं तो घासला जातो, तिथं घर्षण तयार होतं. असं एकदा झालं ठीक आहे, बॉडी सहन करते, अरे कोई बात नाही. 2दा झालं, 3दा झालं किंवा सतत असं जर होत असेल तर मग बाकी कडक मल बाहेर येताना त्या आतडीला कापत येतो किंवा चिरा मारतो किंवा चिरत येतो. मग अशा वेळेस तिथे काय होतं, जखम तयार होते. खूप दिवस किंवा खूप वेळ मल तिथं पडलेला आहे, तर कुठल्याही मलामध्ये स्वतःचा एक गुण आहे, तो म्हणजे तिथं उष्णता पैदा, म्हणजे गॅसेस पैदा करणे. आणि त्या गॅसचा स्वतःचा गुणधर्म काय, हीट पैदा करणे. हीट जेव्हा तिथं पैदा होईल तेव्हा अतिशय तिथं जास्त हीट जेव्हा पैदा होईल, तर हीटचा स्वतःचा गुणधर्म काय, की जेव्हा मानवी शरीराच्या त्वचेला जेव्हा हीट बसतं किंवा बर्न होतं, जळतं, तेव्हा तिथं फोड येतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पाणी जळतं, फोड येतो. म्हणून जिथं त्या गुदाद्वाराच्या आजूबाजूला जेव्हा हीट होईल, बर्न होईल, तर तिथं साहजिकच तिथं फोडे तयार होतील आतून. त्या फोडे म्हणजेच लोक काय म्हणतात, मोडाचं मूळव्याध किंवा कोंबाचं मूळव्याध असं लोक म्हणतात आपल्या मराठीमध्ये. किंवा गाठी आलेल्या आहे, तिथं कोंब आलेले असं म्हणतो आपण. तर ते काय आहे, बर्न होऊन तिथं त्या गाठी तयार झालेल्या आहे, तिथं बबल तयार झालेले आहे. आणि जेव्हा कडक मल जेव्हा घासून येतो, जेव्हा चिरा पडतात, जखम होते आणि मग मल प्रवृत्ती करताना बऱ्याच लोकांना ब्लिडिंग होतं.
रक्त येतं, म्हणून रक्तार्श त्याला शब्द आहे. म्हणजे रक्त अर्श म्हणजे या रक्ती मूळव्याध असा एक शब्द आहे. कुंभाचं मूळव्याध असाही शब्द बऱ्याच लोकांना, हे छोटे छोटे ज्यांना त्रास आहे अशा लोकांनी हे शब्द ऐकलेले आहे किंवा अनुभवलेलं आहे. मग ही प्रक्रिया आता आपल्या लक्षात आली आहे. खूप दिवस मल सहज बाहेर न येणे, खूप दिवस तिथं पडून राहणे, हीट पैदा होणे आणि मग ह्या कारणाने आपल्याला तिथं मूळव्याध होण्याची प्रक्रिया आपली सुरू होते. गुदाद्वार शुष्क होतं, तिथलं त्वचा प्रसरण पावणे, अंकुचन पावणे ह्या सिस्टीममध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहतो. आणि जर पुढे पुढे हे असंच चक्र सुरू राहिलं तर भयंकर वेदना, पोटातून मल प्रवृत्तीसाठी टाळाटाळ करणे, माणसाला जिथं एखादी गोष्ट करताना जेव्हा वेदना होत असतील, यातना होत असतील तर माणूस ती गोष्ट करण्याची टाळतो. मग टॉयलेटला जाताना, स्टूल पास करताना जर तुम्हाला वेदना होत असतील तर ती व्यक्ती टॉयलेटला जाण्याचं टाळते, शुअर टाळते. मग अशा वेळेस काय होतं, आणखी सिस्टीम बिघडते. मल तिथंच पडलेला आहे, तो आणखी उष्णता पैदा करतो आणि हळूहळू मोठ्या आतडी, अख्ख्या मोठ्या आतडीवर त्याचा परिणाम होत असतो. इकडं तर जेवतच असतो, सकाळ दुपार संध्याकाळ काही ना काही टाकण्याचं कार्य सुरूच आहे. त्याच्यामध्ये कोरड्या गोष्टी आपण खूप खातोय. मग ह्या सगळ्या सिस्टीम सगळी बिघडून जाते आणि खूप मोठ्या यातनेला, खूप मोठ्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागतं. ही खूपच दिवस जर पुढे होता, त्याला अतिउष्णता ज्याला म्हणू आपण, तिथं जर सतत क्रिएट होत राहिली, सतत होत राहिली तर मग पुढची अवस्था म्हणजे ती अतिशय बिकट अवस्था, ती म्हणजे भगंदर अवस्था. तिथं जखमा होतात. गुदाद्वाराच्या बाजूला, साईटला, गुदाद्वार जे आहे त्याच्या साईटला, कारण अख्खाच पार्ट तिथं आता प्रभावित झालेला आहे, त्याच्या साईटला तिथं खूप मोठी जखम होते. पल्स त्याच्यातून बाहेर येतो, म्हणजे पू बाहेर येतो आणि कधीही भरून न येणारी जखम तिथं तयार होत जाते. आणि ज्याला बित्तणा त्यालाच कळतं. एक जोक आहे, ज्याची मागून जळते ना त्यालाच कळते. हा आजार न सांगण्यासारखा आजार आहे. बरेचसे लोक तर प्रकटच करत नाही, कारण न सांगण्यासारखा आजार आहे. तिथं ऑपरेशन करायचं म्हटलं तरी खूप किळसवाणी गोष्ट आहे, खूप त्रासदायक आहे, खूप यातनापूर्वक आहे. आणि हीच गोष्ट मी तुम्हाला सावध करतोय, मी अलर्ट करतोय तुम्हाला, थोडं गांभीर्याने घ्या हा विषय. जर पुढे हीच अवस्था दिवसेंदिवस, महिनोन वर्षानुवर्ष जर राहिली आणि मग तिथं जर सतत जखमा राहिल्या तर आपली इम्युन सिस्टीम, आपली शरीराची हील करण्याची म्हणजे दुरुस्त करण्याची जी सिस्टीम आहे तिथं कॉलॅप्स होते आणि पेशंट पुढे गुदाद्वाराच्या कॅन्सरला बळी पडतो. पुढे कॅन्सर डेव्हलप होतो. असे हजारो पेशंट आहे की त्यांना गुदाद्वाराचा कॅन्सर झालेला आहे. त्याचं कारणच एकमेव आहे की खाण्यापिण्याच्या चुका, मलशुद्धीच्या चुका आणि योग्य वेळी मलत्याग न करणे, ह्या सगळ्या चुकांचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावरती होतो आणि शेवटी तो पेशंट कॅन्सर पेशंट होतो. खूप कळकळीने, पोटतिडकीने तुम्हाला हा विषय, गंभीर विषय समजून सांगतोय. बऱ्याच लोकांना व्हिडिओ स्किप करण्याची सवय आहे, पण नक्कीच हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर एखाद्या व्यवस्थित तज्ज्ञासारखं तुम्ही आपल्या आजाराशी समोर जाऊ शकता किंवा आजाराला तुम्ही दुरुस्त करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अशा पद्धतीने सिस्टीम का बिघडते हे तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तरी काही गोष्टी राहून गेल्या असतील, घाईघाईत थोडा विषय करून, व्हिडिओ बघायला लोकांना वेळच नाहीये. जीवनामध्ये सगळं करायला वेळ आहे पण व्हिडिओ बघायला वेळ नाहीये. मग आता आपण जाऊया पुढे, उपायांकडे जाऊया. उपाय म्हणजे काय, कुठले उपाय करायचे, दुरुस्तीचे उपाय किंवा मूळव्याध होऊच नाही म्हणून काय उपाय करायचे. जे काही जालिम उपाय आहे, आयुर्वेदिक उपाय आहे, होम रेमेडीज मध्ये जे काही घरगुती उपाय आहेत त्या बारकाव्याने आणि सविस्तर चर्चा करणार आहोत. जेव्हा आपण जेवण जेवतो तर जेवतानाच शास्त्र काय म्हणतंय की जेवताना पाणी प्यायचं नाहीये. एकतर जेवणाच्या सुरुवातीला आपण पाणी पिऊ शकतो किंवा जेवणाच्या मध्यभागी, म्हणजे भाकर जेव्हा आपण खातोय तेव्हा आणि भाकर संपवल्यानंतर जेव्हा भाताला सुरुवात करतो, भात खाणे म्हणजे हा मधला सेंटर पॉइंट आहे, मध्य आहे जेवणाचा. त्या मध्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या जेवणाला सुरुवात करतो, हलका आहार घ्यायला सुरुवात करतो. भात म्हणजे हलका आहार, पहिले आपण जड आहार घेतोय आणि मध्य करतो त्याचा, म्हणजे भाकरी, भाजी, भाकरी जे काय असेल ती खाऊन
ती संपवतो, त्यावेळेस 1 ते 1.5 घोट आपल्याला पाणी प्यायचं आहे. आणि शेवटी पूर्ण जेवण झाल्यानंतर तोंड आणि गळा साफ करण्यासाठी 1 ते 1.5 घोट पाणी आपल्याला फक्त घ्यायचं. हे राजूभाईंनी आपल्या प्रवचनामध्ये, आपल्या लेक्चर्समध्ये खूप समजून सांगितलेलं आहे. राजूभाईंचे लेक्चर्स नक्की ऐका, राजूभाई दीक्षित यांचे लेक्चर्स जरूर ऐका. मग याला पर्याय काय आपल्याकडे? आपल्याला पाणी तर प्यायचं नाहीये खूप. एखाद्या व्यक्तीला खूप सवय असते, 1-1, 2-2 तांब्या लोक पाणी पिऊन घेतात, अर्धा लिटरपर्यंत. काही लोक 1 लिटरपर्यंत जेवणामध्ये पाणी पितात आणि मग त्यांचं पोट असं बाहेर आलेलं आपल्याला नक्की दिसतं. तेव्हा माणूस रस्त्याने चालतो ना, त्याचं पूर्ण शरीर जेव्हा आपण बघतो ना, तर त्याच्या जीवनात आम्हाला तर लगेच कळतं की यांनी काय काय चुका केलेल्या आहेत, याचं दैनंदिन जीवन कसं आहे, खाण्यापिण्यामध्ये, आहारामध्ये याच्या चुका कशा आहेत, हे एका मिनिटात आपल्या लक्षात येतं. त्याच्या शरीराकडे बघितलं, चालतो कसा, बघतो कसा, उठतो कसा, त्याचे काम करण्याची ॲक्टिव्हिटी किती फास्ट आहे, किती स्लो आहे, किती संत आहे, किती मरगळलेलं आहे, पोट किती बाहेर आहे, कुल्ले किती, त्याचे सीट किती बाहेर आहे, या सगळ्या गोष्टीवर आपल्याला कळतं. इकडून किती बाहेर फुटलेलं आहे, या सगळ्या गोष्टीवर त्याचं दैनंदिन जीवन, खाणंपिणं, आहार विहार त्याचा कसा आहे हे लगेच आपल्याला लक्षात येतं. म्हणून मग जेवताना आपण काय चूक नाही करायची, किंवा आपल्याला तरल पदार्थ जर हवा असेल, पातळ पदार्थ जर आपल्याला हवा असेल, तर नक्कीच ताकाला आपण प्रथम प्राधान्य देऊया. देशी गाईच्या दुधापासून, दह्यापासून घुसळून पूर्ण लोणी काढलेलं जे ताक आहे, त्याच्यामध्ये सेंधव मीठ, काळं मीठ, जिरा, बडीशोप आणि ओवा यांचं पेस्ट. एखाद्या व्हिडिओमध्ये मी छाछ मसाला कसा बनवायचा ते पण सांगेल, जरूर हा व्हिडिओ आपण तुम्ही एकदा बघा. ते त्याच्यामध्ये मिश्रित करून, पुदिना, उन्हाळा असेल तर पुदिना आपण जरूर टाकू शकतो शीत गुणधर्मासाठी, कारण ताकाचा सुद्धा गुणधर्म थोडा उष्ण आहे. हे सगळं मिश्रण आपण घेऊन मध्ये मध्ये जेवणामध्ये आपण हे ताक आपण पिऊ शकतो. जेवणाच्या शेवटी सुद्धा आपण ताक घेऊ शकतो, कारण ते पातळ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठलाही फळाचा ज्यूस आपण याच्यासोबत घेऊ शकतो. आणि परंतु रात्रीच्या जेवणामध्ये ताक आणि दही आपल्याला घ्यायचं नाहीये. मग हे झालं जेवताना बऱ्याच लोकांना कोरडं जेवण जेवता येत नाही, गाड्याखाली उतरतच नाहीये, त्यांना पातळ काहीतरी लागतं. तर जेवताना भाकर मुरगळून खूप त्याच्यामध्ये डाळ, रस्सा किंवा जे काही पातळ बनवलेला आहे स्वयंपाक, तो अति त्याच्यामध्ये टाकून एकदम लिक्विड करून मग आपल्याला ते जेवण जेवायचंय. कोरडं जेवण जेवायचं नाहीये, ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. जितकं पातळ जेवण जेवाल, थाळीमध्ये टाकल्यानंतर रस्सा इकडे तिकडे, पातळ पदार्थ इकडे तिकडे जेव्हा पळायला लागेल, तेव्हा समजायचं की हे योग्य जेवण आहे. पूर्ण भाकर त्याच्यामध्ये भिजून जेव्हा एकदम बिरबिरीत होईल, तेव्हा समजायचं की हे मुळव्याधच्या आणि सामान्य पेशंटसाठी योग्य जेवण आहे. मग आता हा खातोय जो कुठलाही पदार्थ असेल, तो चावून चावून आपल्याला खायचा आहे. पूर्वीचे शास्त्रकार किंवा आपले पूर्वज आपले सांगायचे 32 वेळा पदार्थ चावून खा. याचं कारण काय आहे? आंतों का काम दांतों से नहीं लेना है और दांतों का काम आंतों से नहीं लेना है. आंतों का काम दांतों से नहीं लेना है और दांतों का काम आंतों से नहीं लेना है. दाताचं जे काम आहे, दाताने चावून चावून त्याचा तरल पदार्थ व्हायला पाहिजे, पातळ पदार्थ व्हायला पाहिजे, तो रस होऊन आतमध्ये गेला पाहिजे जठरापर्यंत. ते काम म्हणजे दाताचं काम जर आतडीला म्हणजे आतडीला जर करायची वेळ येत असेल, तर इथं आपली सिस्टीम पहिल्यांदा इथं बिघडायला सुरुवात होते. म्हणून दाताचं काम आतडीला आपल्याला करायची वेळ येणार नाही, अशा पद्धतीने चावून चावून आणि पातळ पदार्थ आपण खाऊया. ज्यांना मुळव्याध आहे त्यांनी जरूर ह्या गोष्टी पाळायच्या आहे. मुळव्याध आहे त्यांनी ह्या गोष्टी पाळायच्या आहे. जेवताना कुठली घाई आपल्याला करायची नाहीये, आरामशीर आपल्याला जेवण जेवायचं आहे. आणि मग आता आपण जाऊया आहाराकडे. तर आहारामध्येच हा एक प्रकार आपला येतो की पातळ जेवण आपल्याला जेवायचं आहे. त्याच्यामध्ये ज्याला मुळव्याध आहे त्याने जरूर ताकाचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये वाढवून घ्या, किंवा दिवसभरात ताकाचं प्रमाण थोडं वाढवा. ताक हा मुळव्याधच्या पेशंटसाठी परम औषधी आहे. पण त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते मी अगोदरच सांगितलेलं आहे. होम रेमेडीजमध्ये काय काय आहे आपल्याकडे? तर जिरा आपण घेऊ शकतो, त्याच्यामध्ये ताकामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे. मग घरगुती उपाय ज्याला म्हणून होम रेमेडीज, किंवा आपले होम रेमेडीजमध्ये किंवा नॅचरल रेमेडीजमध्ये आपल्याला उपाययोजना आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो? तर आपल्या जेवणामध्ये मी सांगितलं ताकाचं आपल्याला सेवन करायचं आहे. त्याच्यामध्ये सुरण जे आहे, जमीकन ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, सुरणची भाजी ही परम औषधी आहे मुळव्याधसाठी.
सुरण आपल्याला घ्यायचं आहे. सुरणची भाजणी आपण करू शकतो किंवा सुरण मोदकवटी नावाची टॅबलेट्स मार्केटमध्ये मिळते, त्या टॅबलेटचं सेवन आपण नक्की करू शकतो. आता रक्तार्श आहे म्हणजे रक्त येणारं मूळव्याध जर आहे तर अमलकी चूर्ण 2 ते 6 ग्रॅम वयानुसार आणि आपल्या शरीराच्या आकारानुसार 2 ते 6 ग्रॅम हलक्याशा कोमट पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये टाकून आपण त्याचं सेवन जरूर करू शकतो. अमलकी म्हणजे काय? आवळा. आवळ्याचा स्वरस सुद्धा आपण घेऊ शकतो. ताजा आवळा जर असेल तर ग्राइंड करून त्याचा अर्धा कपाच्या आसपास आपल्याला त्याचा सोरस आपण नेहमी घेऊ शकतो. हे मूळव्याधसाठी परमौषधी. नंतर दगडीचा पाला. नॅचरल रेमेडीजमध्ये काय? दगडीचा पाला ज्याला म्हणतो, टणटणी ज्याला म्हणू आपण, जमिनीवरती पसरते. छोटासा असा एक लांब तुरा येऊन त्याला पिवळं पिवळं फुल येतं. त्याचा व्हिडिओमध्ये आपण फोटोशॉट दाखवूच. तर दगडीचा पाला याचा स्वरस आपण काढायचा. पानं स्वच्छ धुवून घ्या, कोरडे करून घ्या, पाणी त्याला राहायला नको त्या पानांना, आणि मग कुटून पिटून त्याचा स्वरस बाहेर काढा पिळून. अर्धा ते 1 कप उपाशी पोटी सकाळी जर आपण दररोज 5 दिवस जर आपण स्वरस घेतला तर मूळव्याधचा समूळ नायनाट होतो. हजारो पेशंटवरती आपण हे औषध दिलेलं आहे, कारण फुकटमध्ये औषध आहे. तुमच्या आमच्या घराच्या आजूबाजूला आहे, तुमच्या शेताच्या, माझ्या शेताच्या, शहरामध्ये, गल्लीमध्ये, इकडे तिकडे फुटपाथवरती सगळीकडे मिळतं. त्याच्यामुळे हे घाबरेल. फक्त आपण कुठल्या ठिकाणावरून घेतोय त्याची स्वच्छता आणि हायजीन ज्याला म्हणू त्याच्यावर ते निर्भर करतं. म्हणून स्वच्छ करून घ्या. पण खराब जागे, गटारीच्या आजूबाजू, उकरड्यावरती वगैरे अशी असलेली किंवा उकरड्याच्या बाजूला असलेली औषधी आपल्याला घ्यायची नाहीये. स्वच्छ महाराणावरती, जमिनीमध्ये, शेतावरती, बांधावरती असेल तर आपल्याला ती अशी नक्की घ्यायची. त्याच्यामध्ये आघाडा. पावसाळ्यामध्ये भरभरून रस्त्याच्या कडेला किंवा हिरव्या बागायतदार शेतामध्ये, बांधाच्या कडेला किंवा शेतामध्ये आघाडा आपल्याला म्हणतो. अपामार्ग, चिरचिटा, बराच शब्द, लांब त्याचा तुरा येतो, उलटे काटे असतात, लटकून आपल्या घरापर्यंत येतात, कपड्याला लटकतात. आघाडा. आघाड्याचे आहे त्या बियाची पावडर, खडी साखर टाकून आपण नक्की त्याचं सेवन करू शकतो समान भागामध्ये. म्हणजे आघाड्याचं बी आणि खडी साखर समान भागामध्ये 1 चमचा चूर्ण आपण सकाळ संध्याकाळ घेऊ शकतो. त्याने बऱ्यापैकी मूळव्याधला फरक पडतो. 20-20 ग्रॅम जरी घेतलं तरी चालेल. ताकामध्ये किंवा ज्याला मठ्ठा म्हणू आपण, त्याच्यामध्ये गुळवेलची पावडर किंवा ओला गुळवेल जर ठेचून आपण त्याचा सोरस जर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला तरीही आपल्याला खूप चांगले लाभ मिळतात. नंतर मी आता सांगितलं मोदक, सुरण मोदकवटी म्हणून मार्केटमध्ये मिळते, ती सुद्धा आपल्याला घ्यायची. किंवा तुम्हाला घरी जर बनवायची असेल तर माझ्याकडे लिहिलेला आहे फॉर्म्युला, तो मी जर तुम्हाला, कारण व्हिडिओ मोठा होईल पण हरकत नाही. तर सुरण मोदकमध्ये आपण काय करू शकतो, तर सुरण घ्यायचं, त्याचं वरची साल, जी कोरडी काळी साल आहे ती सुरीने किंवा कटरने कट करून टाकायची. त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते वाळवून त्याला सुकवायचं आहे आणि त्याची पावडर बनवायची त्या सुरणची. अशी जी पावडर आहे ती 320 ग्रॅम घ्या. 160 ग्रॅम चित्रक पावडर, चित्रक मूळ येतं, सफेद चित्रक ज्याला म्हणू, तो पण एक फोटो आपण टाकून देऊ. किंवा तुम्हाला काष्ट औषधीच्या दुकानामध्ये चित्रक मूळ पावडर आपल्याला नक्की मिळेल. तर चित्रक मूळ पावडर जी आहे ती 160 ग्रॅम आपल्याला घ्यायची आहे. 40 ग्रॅम सुंठ घ्यायची आहे, सोंठ. 20 ग्रॅम काळी मिरच म्हणजे काळी मिरी आणि 1 किलो गूळ घ्यायचा आहे. गुळाची चाचणी घेऊन हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्या आणि बारीक बारीक गोळ्या बनवून प्रतिदिवस, म्हणजे एक मटर ज्याला म्हणू, काय मटरला मराठीमध्ये काय म्हणतो, वाटाणा इतक्या गोळ्या आपण बनवून त्या जर दिवसभरात 3-3 गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ जर आपण घेतल्या, ताकाबरोबर जर त्या सेवन केल्या तरीही आपल्याला खूप चांगला फायदा याच्यामध्ये आपल्याला होऊ शकतो. मूळव्याधमध्ये अजून एक चित्रकचा उल्लेख केला म्हणून एक चित्रकचं औषध तुम्हाला सांगू देतो. चित्रक मूळ जे आहे, जर तुम्ही खेड्यावरती राहत असाल तर सरळ चित्रकच्या झाडाची मूळ आपण काढून आणू शकतो, सुकून त्याची पावडर आपण बनवू शकतो. पण ही झंझट करायला लोकांना वेळ नाही आहे. माझे कदाचित जास्तीत जास्त लोक व्हिडिओ तर शहरातलेच लोक पाहत असले असा मी समज करतो. आणि मग अशा लोकांनी काष्ट औषधीच्या दुकानामध्ये जाऊन जे जडीबुटी विकणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची ताजी पावडर किंवा मूळ विकत आणून, मूळ जर विकत आणली तर घरी पावडर करा किंवा ताजी पावडर त्यांच्याकडून विकत आणा. अशी पावडर आपण विकत घेऊया. 100 ग्रॅमच्या आसपास पावडर विकत आणा. आता संध्याकाळी आपल्याला तो फॉर्म्युला तयार करायचा आहे. एक छोटंसं मडकं असतं ते नवरात्रामध्ये आपण घट वगैरे बसवतो, असं छोटं मडकं घ्या अर्धा लिटरचं. त्या मडक्याला स्वच्छ धुवून घ्या आतून पाण्याने, घासून पुसून सगळं. त्याच्यामध्ये काय करा, आपल्याला अर्धा ग्लास दूध घ्यायचं आहे, देशी गाईचं दूध. त्याच्यामध्ये 1 चमचा चित्रक मूळ पावडर टाकायची आणि पूर्ण मिश्रित करायचंय. मग त्याच्यामध्ये आणखी अर्धा ते 1 चमचा आपल्याला
दह्याचं विरजण त्याच्यामध्ये लावायचं आहे. दह्याचं विरजण लावून ते आपल्याला पूर्ण हलवायचं आहे आणि ते मडक्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस आपल्याला ठेवून द्यायचं आहे. सकाळपर्यंत काय होईल, या अख्ख्या मिश्रणाचं काय होईल, दही तयार होईल. खूप मस्त ते दही आहे ते सकाळी बऱ्यापैकी चांगल्यापैकी घुसळून त्याच्यामध्ये काही पाणी ॲड करून पातळ ताक आपल्याला बनवायचे आणि सूर्योदयाच्या वेळेस किंवा सूर्योदयाच्या काही अर्धा तास अगोदर 20 मिनिटं अगोदर हे ताक जे आहे 1 ग्लास 2 ग्लास जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला दररोज घ्यायचंय. कितीही खतरनाक मूळव्याध असू द्या, 16 प्रकारचे जे मूळव्याध आहे असे कितीही मूळव्याध प्रकारचे असू द्या, सगळे मूळव्याध 10 ते 15 दिवसात, खूप झालं तर 21 दिवसामध्ये आपले त्याचा समूळ नायनाट होईल. हे मी नाही सांगत आहे, हे ग्रंथकार सांगतात, हे शास्त्र सांगते. ते ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आणि आम्ही त्याचे प्रयोग बऱ्याच लोकांवरती घेतलेले आहे. तर अशा प्रकारे मूळव्याधचा नायनाट आपण करू शकतो. अजून एक होम रेमेडीजमध्ये किंवा नॅचरल रेमेडीजमध्ये तुम्हाला सांगतो, नारळ असतं आपलं, नारळ, सुकलेलं नारळ, एखाद्या मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर फोडण्याच्या अगोदर ज्या शेंड्या आपण बाहेर काढतो, त्याचे केस आपण बाहेर काढून टाकतो, त्या नारळाच्या शेंड्या, करवंटीच्या वरच्या ज्या शेंड्या आहेत, एखाद्या मंदिराच्या परिसरामध्ये जा, तिथं पडलेल्या असतील त्या स्वच्छ करा, माती बिती लागलेलं खराब काय असेल ते, ठीक आहे, ते आणा, स्वच्छ जागेवरती त्यांना पेटून द्या, जाळून टाका आणि जळाल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याच्यात ती जी राख आहे त्याला भस्म म्हणून, तो भस्म मस्त चाळून घ्या, त्याच्यातले खडा माती विरहित करून घ्या आणि तो चाळलेला भस्म तो एका डब्यामध्ये किंवा बाटलीमध्ये भरून ठेवा. हे तुमचं मूळव्याधचं औषध आहे. तर 1 चमचा तो भस्म घ्या, 1 ग्लास ताकामध्ये 1 चमचा भस्म टाकून पूर्ण हलवून घ्या, मिश्रित करून घ्या आणि सकाळी सकाळी उपाशीपोटी सूर्योदयाच्या वेळेस ते पिऊन घ्या. असं 3 ते 4 दिवस किंवा 5 दिवस हे मिश्रण जरी आपण घेतलं तरी बऱ्यापैकी मूळव्याध आपलं ठीक होतं. मूळव्याधासाठी जबरदस्त हे रामबाण उपाय आहेत जे आतापर्यंत आपण सांगितलेले आहे. पुढची जी अवस्था आहे ती म्हणजे भगंदर अवस्था. मगाच भगंदरवरती बऱ्याचपैकी मी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. भगंदरमध्ये काय करायचं आहे, डिकेमली जे येते, तुम्हाला मेडिकलमध्ये डिकेमली मिळेल किंवा काष्ट औषधीच्या दुकानात सुद्धा डिकेमली जी आहे ती आपल्याला मिळेल. 1 चमचा ताकामध्ये ती डिकेमली टाकून सकाळ संध्याकाळ आपल्याला उपाशीपोटी घ्यायचं आहे. बघा, बरेच औषध आपण बघितले पण ताकामध्येचा रेफरन्स आपल्या आयुर्वेदिक शास्त्रकारांनी ताकामध्ये त्याचा रेफरन्स सांगितलेला आहे. ताक हे परम औषधी आहे मुळ्यासाठी, पण त्याचं जे कंटेंट ज्याच्यामध्ये मिश्रित करायचं ते ताकच आहे, हे लक्षात घ्या. तर ताकामध्ये आपल्याला ते घ्यायचं, काही दिवस बरे ठीक होईपर्यंत आपल्याला हे सेवन करायचंय. आणखी एक दुसरं औषध आहे, वडाचं झाड असतं, कोवळ्या ज्या पारंब्या आहेत, वडाच्या ज्या कोवळ्या पारंब्या आहेत, ओल्या आणि लुसलुशीत असतात बघा, अग्रभाग ज्याला म्हणून आपण पुढचा भाग, त्या वाटून त्याची चटणी बनवायची आहे आणि ती चटणीची चक्ती बनवायची, अशी छोटीशी एक चक्ती बनवायची, चांदकी ज्याला म्हणून अशी, आणि त्या जखमेवरती बसून द्यायची आणि त्याच्यावरती लागलं तर डॉक्टर टेप चिटकून द्यायचा. असं 1 तास 2 तास 3 तास आपल्याला ती चक्ती ठेवायची. असं 7-8-10 दिवस जर आपण ते केलं, आतमधून येणारा घाण पदार्थ आणि त्याला पू म्हणून, पल्स म्हणून आपण, तो येण्याचा बंद होतो आणि ती जखम कोरडी कोरडी व्हायला लागते. बऱ्याच लोकांना रक्ती मूळव्याध असतं. रक्ती मूळव्याधासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आपण सांगतोय. त्याच्यामध्ये उंबराचा चीक, उंबराचा जे औदुंबर ज्याला म्हणून आपण, उंबराचे जे झाड आहे, तर उंबराच्या झाडाचा चीक आपल्याला काढून आणायचा आहे. 15 थेंब त्याचा एक छोटासा गोळा तयार करा किंवा तो चीक दुधामध्ये टाकून, ताज्या दुधामध्ये टाकून तो मिश्रित करा, खलून घ्या आणि दररोज त्या व्यक्तीला तो प्यायला द्या. सकाळ संध्याकाळ जरी प्यायला दिला तरी रक्ती मूळव्याध जे आहे त्या रक्ती मूळव्याधमध्ये आपल्याला खूप जबरदस्त फायदा होतो. तर होम रेमेडीजमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या. मूळव्याधमध्ये काही औषधं जर माझ्याकडून सुटून राहिली असतील तर नक्कीच परत एकदा आपण एखादा व्हिडिओ बनवू आपण. पण व्हिडिओ बऱ्यापैकी खूप मोठा झालेला आहे. पण मूळव्याधाच्या त्रासातून तुम्हाला मुक्ती मिळावी हाच हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश आहे. जरूर तुम्हाला वेळ मिळाला स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी जर तुम्हाला वेळ मिळाला किंवा वेळ मिळत असेल तर नक्कीच सह्याद्री आरोग्यवर्धनला एकदा व्हिजिट करा. आमच्याकडेही काही जडीबुटीचे औषधं, त्याचे मिश्रण किंवा काही टॅबलेट्स आम्ही बनवलेल्या आहेत, त्यासुद्धा आम्ही आमच्या रुग्णांना इथं देतो. कारण हे सगळे झंझट करण्याचा वेळ लोकांकडे नाही आहे. तर जरूर असे सुद्धा औषधं आमच्याकडे उपलब्ध आहेत. पण मग ते थोडंसं खर्चिक होतं, 100-500 रुपये त्याचा खर्च येऊ शकतो. तर पण हे सगळं करायचं नसेल, तुमच्याकडे वेळही नसेल, तर नक्कीच तुम्ही घरी मी सांगितलेल्या सगळ्या होम रेमेडीज, नॅचरल रेमेडीजमध्ये तुम्ही जाऊन काम करा आणि नक्की आपल्या शरीराला आरोग्यमयी ठेवा. हीच माझ्याकडून आपल्याला शुभकामना. नमस्कार, मी जुगनू परदेशी, गाव बोरखिंड, जिल्हा नाशिक.
देवलाली कॅम्प भगूरच्या जवळ माझं गाव आहे. पांडुर्लीपासून अगदी 4 किलोमीटरवरती अगदी निसर्ग रम्य ठिकाणामध्ये जंगलामध्ये आम्ही आमचं सेंटर चालवतो. म्हणूनच आम्हाला होम रेमेडीज आणि नॅचरल रेमेडीजमध्ये काम करताना खूप आनंद येतो, मजा येते आणि जीवन जगताना सुद्धा खूप आनंद येतो. रुग्णांची सेवा करताना सुद्धा आम्हाला मनस्वी आनंद होतो. हेच आमचं जीवन जगण्याचं तत्व आहे. नमस्कार.